काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. आगाजी बाजीराव चवळी, राहणार सांजखेडा, तालुका जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आज तुमच्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे जे काय औषध आहे, न्यूरोरिच न्यूरो केअर ज्यूस आणि त्याच्यानंतर रेड ॲलोवेरा ज्यूस या ठिकाणी दिलाय. हो, या औषधाबद्दल माहिती तुम्हाला कोणी दिली? ही माहिती आमचा नातू आहे ज्ञानेश्वर घोरपडे. ज्ञानेश्वर भाऊ घोरपडे. ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार. अच्छा, पिंपरी राजाला असतात. ज्ञानेश्वर गणेशराव घोरपडे, पिंपरी राजा यांनी तुम्हाला माहिती दिली. त्यांना माहिती नाही म्हणे, थांबा म्हणे बाबा मी तुम्हाला औषध आणतो. बरं, हे आपले चिरंजीव सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सकाराम आगाजी चवळी, राहणार सांजखेडा संभाजी. बरं, बाबांना तब्येतीचा काय त्रास होता सर? बाबाला आम्ही जर घरी आम्हाला थांबावं लागत होतं हे औषध घेतल्यापासून. नाही, अगोदर औषध घेण्याच्या अगोदर बाबांना काय काय त्रास व्हायचा? आता बाबाला म्हणजे पोट साफ होत नव्हतं, बर, चक्कर यायची, रक्त साफ होत नव्हतं क्लिअर. अच्छा, आता मग बाबा काय त्रास जाणवायचा तुम्हाला? मला त्रास म्हणजे त्याला अशी अनभूल जे म्हणतो ना आपण, झटका आल्यासारखं व्हायचं आणि अचानक येऊन म्हणजे बंद पडायसारखं. अच्छा, डायरेक्ट खाली पडायचे तुम्ही. आणि पडल्यानंतर मग त्यावेळेस तुम्हाला म्हणजे देवस्थान भोसर राहत नव्हता, दवाखान्यात न्यावं लागायचं. बरं, हे जे काही प्रमाण होतं हे प्रमाण किती असायचं आठवड्यातून? आठवड्यातून 1-2 दिवस तरी ते, म्हणजे 2-4 दिवस तरी ते व्हायचं, कंपल्सरी व्हायचं. आणि त्या काळात तुम्हाला किती वेळ दवाखान्याला न्यावं लागायचं? मग असं 4-5 वेळेस, आठवड्यातून 4-5 वेळेस दवाखान्यात न्यावं लागायचं. बरं, हा प्रॉब्लेम तुम्हाला किती वर्षापासून आहे? नाही, 1 वर्ष झालं याला. 1 वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरू होता. मग तुम्ही वेगवेगळे दवाखाने केले असतील ना? खूप दवाखाने केले. खूप दवाखाने केले. त्याच्याने काही तुम्हाला फरक वगैरे? नाही नाही नाही, काही फरक? आज फरक आहे. हां. मग त्यानंतर आपण हे धन्वंतरी कंपनीचं न्यूरो केअर ज्यूस आणि रेड ॲलोवेरा सुरू केलं, तर ते सुरू केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? ते लगेच क्लोज झालं, जो त्रास होत होता म्हणजे जो दवाखानाच दवाखानाच बंद बंद झाला. अच्छा, आता हे माऊली तुमचे नातू आहे. माऊली, जरा आम्हाला सांगा काय काय होतं आणि कसं कसं झालं? 1 महिन्यापूर्वी जे आपण आपलं रेड ॲलोवेरा न्यूरो ज्यूस चालू करायच्या अगोदर बाबाला मला एकच ताण व्हायचा. बाबा हप्त्यातून 2-3 वेळेस चक्कर येऊन पडायचे, हॉस्पिटलला न्यायचं काम पडायचं, न्यावं लागायचं. मग ते दर हप्त्याला तसंच व्हायचं. बाबाला काही फरक नाही, ट्रीटमेंट घ्यायची, कॅल्शियम लावायचं, सगळं सोडायचं. बाबाची जी कंडिशन होती तीच होती. मग आपल्या धन्वंतरी कंपनीचं मग मी काय केलं, जॉईनिंग झाल्याच्या नंतर बाबाला न्यूरो ज्यूस, रेड ॲलोवेरा आणि कॅलरीज दिली, आपलं कॅल्शियम डिटोमॅक्स दिलाय. बरोबर. त्यानंतर बाबाला असा रिझल्ट आला, बाबाचं पोट साफ झालं, बाबाला ज्या चक्रा येत होत्या त्या चक्रा बंद झाल्या. अच्छा, जे बाबा इथं आवारातच फिरत होते ते बाबा आज 3 किलोमीटर मंदिरावर गावामध्ये दर्शनाला जायला लागले. अच्छा, बाबा तुम्ही मंदिरात जाता आता? दर्शन करायला रोज बाबा गावात जाऊन दर्शन करून येता? हो. म्हणजे आता तुम्हाला कुठलाही तो त्रास होत नाही. नाही. तुम्ही स्वतः मंदिरात जाऊन रोज वापस घरी येता? हो. वा वा, म्हणजे तुमचा तब्येतीचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं वाटतं का? बरं, हे धन्वंतरीचं जे काही आयुर्वेदिक मेडिसिन तुम्हाला मिळाले, हा, याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? समाधानी काय, खूप समाधानी. येस. आणि ज्यांना असे काही प्रॉब्लेम आहे इतर लोकांना, त्यांनी पण हे औषध घेतलं पाहिजे का? येस, त्यांनी घेतलंच पाहिजे. हो. ओके, तुम्ही सर्वांनी जो काही या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.